रायगड जिल्ह्यातील रोहा येथे 26 गावातील महिला आपल्या गावाला पाणी मिळवण्यासाठी उपोषणाला बसल्या होत्या। खारपटी ते धोंडखार आणि खारी ते महादेवखार या गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे। प्रशासनाकडे या गावांनी वारंवार पाण्यासाठी पाठपुरावा केला, मात्र टोलवा टोलवीशिवाय गावकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही। अखेर 26 गाव विभागीय महिलांनी बुधवारी थेट रोहा तहसील कार्यालयासमोर धडक देऊन आमरण उपोषणाला सुरुवात केली आणि संताप व्यक्त केला। सायंकाळनंतर महिलांचा आक्रोश पाहून प्रशासन नमले। MIDCच्या अधिकाऱ्यांनी ठोस आश्वासने दिल्याने रात्री 9 वाजता आंदोलन स्थगित करण्यात आले। यावेळेस मेधा खरिवले, तेजस्वी पोकळे, सलोनी पोकळी, रेश्मा पाटील यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या। महामंडळामार्फत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास पुरवण्यात येणारा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल। तसेच 15 ते 20 दिवसात महामंडळाच्या हद्दीतील अनधिकृत नळ जोडण्या काढण्याची कारवाई महामंडळातर्फे करण्यात येईल, असे आश्वासन या कार्यालयामार्फत देण्यात आलेले आहे। आणि संबंधितांना विनंती केलेली की आपलं जे उपोषण आहे ते मागे घेण्यात। औद्योगिक विकास मंडळ MIDC यांच्याकडनं उपोषण सोडण्यासाठी त्यांनी आम्हाला विनंती केली आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की 15 ते 20 दिवसाचा त्यांनी आम्हाला मुदत मागितली आहे आणि त्या मुदतीमध्ये जे अनधिकृत त्यांनी जे टॅप मारलेले आहे, कनेक्शन्स आहेत, नळ कनेक्शन, ते तोडून आम्हाला आमचा पूर्वीसारखा पाणी पुरवठा सुरळीत करून देण्याचं त्यांनी वचन दिलेलं आहे। आणि जर त्या 15 ते 20 दिवसामध्ये हे पाणी नळ कनेक्शन तोडून पाणी पुरवठा हा पुरेसा नाही केला तर 20व्या दिवसानंतर आमचं जे परत एकदा आक्रमकच स्वरूपामध्ये आम्ही परत एकदा उपोषणाला बसणार आणि त्यावेळी उपोषण असेल किंवा आमचं दुसरं काही एखादी स्टेप घेऊ आम्ही, पण ती इतकी आक्रमक असेल की गावागावामधनं सगळेजण उपोषणाला बसतील आणि त्यावेळेस त्याची जी जबाबदारी असेल ती ही MIDC, MGP आणि प्रशासन यांच्यावर असेल पूर्णपणे। त्यामुळे आमची विनंती आहे की या 15 ते 20 दिवसामध्ये त्यांनी दिलेल्या ज्या काही अटी आहेत आमच्या त्या पूर्ण कराव्या। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।